नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पॉवर ऑफ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक दीपक अंबरते तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तर मग आता आपण विविध भाषणांचा सराव करत आहोत. त्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे. त्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. आज आपण त्यांच्याविषयीची थोडीशी माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सन्माननीय अध्यक्ष, उपस्थित मान्यवर, शिक्षक वृंद, पालक आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो, आज आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करत आहोत. हा दिवस सामाजिक समतेसाठी संघर्ष करणाऱ्या एका क्रांतिकारी साहित्यिकाचा स्मरण दिवस आहे. आता आपण अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाचा अल्प परिचय घेणार आहोत. अण्णाभाऊंचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला. मूळ नाव त्यांचे तुकाराम भाऊराव साठे असे होते. ते दलित समाजामधून मातंग या जमातीशी संबंधित होते. त्यांचे शिक्षण औपचारिक शिक्षण तसे झाले नव्हते, पण जीवनाचा अनुभव हेच त्यांचे खरे विद्यापीठ होते. लहानपणीच अण्णाभाऊ मुंबईला गेले व तेथे मजूर म्हणून खूप काम केले. अन्यायाविरोधात आवाज उठविणे, चळवळीत सक्रिय सहभाग घेणे, समाजातील दलित, पीडित, वंचितांचे दुःख व आवाज त्यांनी त्यांच्या लेखणीतून मांडलेले आपल्याला दिसून येते. आता आपण साहित्यिक योगदान, कोणकोणते कथा कादंबऱ्या लिहिल्या ते पाहू. सामाजिक वास्तववादी लेखनाचा प्रभावी व प्रभावशाली आवाज त्यांचा होता. 35हून अधिक कादंबऱ्या, 15 नाटके, शेकडो कथा, पोवाडे आणि गीते त्यांनी लिहिली. सर्वात प्रसिद्ध कादंबरी त्यांची फकीरा नावाची होती. या फकीरा कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा मिळाला. त्यांच्या लेखनात क्रांती, समता, संघर्ष, गौरव हे असल्याचं आपल्याला दिसून येते. अण्णाभाऊ साठे हे केवळ लेखकच नव्हते, तर ते जनतेचे लोकशाहीर सुद्धा होते. त्यांनी पोवाड्याच्या माध्यमातून चळवळींना आवाज दिला. भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी ते संबंधित होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रिय त्यांचा सहभाग होता. अण्णाभाऊ यांचे साहित्य आजही वंचितांना प्रेरणा देणारे आहेत. शालेय पुस्तकात त्यांचे विविध लेख समाविष्ट केलेले आहेत. त्यांच्या स्मरणार्थ अनेक सांस्कृतिक भवनं, शिक्षण संस्था स्थापन केलेल्या आहेत. समाज प्रबोधन आणि परिवर्तनासाठी त्यांच्या विचारांची आजही नितांत अशी आपल्याला गरज असल्याचं जाणवते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, अण्णाभाऊंचं खूप महान असं कार्य आहे. अनेक साहित्य क्षेत्रामध्ये खूप लेखन झालेलं आहे. त्यामुळे त्यांचं साहित्य खूप मोठं आहे. तर तुम्ही या व्यतिरिक्त सुद्धा अनेक मुद्दे घेऊन आपल्या भाषणामध्ये समाविष्ट करू शकता. आता आपण आपल्या भाषणाचा समारोप करूया. शेवटी आपण असं म्हणू शकतो, अण्णाभाऊ साठे यांचे जीवन म्हणजे एक संघर्ष, आत्मगौरव आणि सामाजिक न्यायाची चळवळ. चला तर मग आपण त्यांच्या विचारांना आपल्या कृतीतून पुढे नेऊया. समतेचा, बंधुभावाचा आणि न्यायाचा समाज घडवण्याचा वसा घेऊया. जय अण्णाभाऊ, जय भीम, जय महाराष्ट्र.